अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. असलामी हो सलाम आपल्या ह्या कोकणी ग्रुप 1 आणि 1.1च्या मेंबरांसाठी आणि जे कोण ह्याला फॉरवर्ड करतील त्यांच्यासाठी. अल्लाह सुब्हानहू व तआला आपल्या सगळ्यांच्यावरती सलात व सलामती नाजिल करो. आजकाल एक भरमार सोशल मीडियावर आले, चाहे मग ती व्हॉट्सअप असो या फेसबुक असो या काही आणखीन खंची चीज असो, लोक हाताने लिखत नाही, जी लिखलेलं आहे तीच कॉपी पेस्ट करतात आणि इस्लाम अलैकुम लोकांना धारतात. इस्लाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह पण धारतात. काय मतलब इंचो झालो अजिबात काही समजत नाही आहेत. अस्सलामु अलैकुम आणि आखिर तक हा अरबी सेंटेंस आहे, अरबी जुमला आहे, अरबी कलिमा आहे आणि तीच आपल्या उर्दूत पण आलेलं आहे, कोकणीत पण आलेलं आहे. आणि दुनियातलं आज जितकी पण माणसं आहात, मुसलमान आहात, त्यांच्या तोंडावर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह या बारका अस्सलामु अलैकुम आहे. ही इस्लाम अलैकुम खत नाहीला. चाहे मग ती तुम्ही रोमन इंग्लिशीत लिखा या मराठीत लिखा या हिंदीत लिखा या खच्च्या पण जबानीत लिखा, पण तिंचा प्रोनाउन्सिएशन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह आयला पाहिजे या अस्सलामु अलैकुम आयला पाहिजे. अलिफ लाम ही आयला पाहिजे. आता काही लोक लिखतात सलाम, आणि सलाम म्हणजे काय? सलाम म्हणजे पीस, अमन, शांती. त्यांच्या पुढं काही नाही. जर कोणी तुम्हाला मना लिखला आणि फक्त सलाम, तिंचो काही मतलब नाही निघत, कुणाला दुआ नाही पोचत. आणि ज्याला धारल्या गेला आणि ज्याने वाचला त्याच्यावरती ही वाजिब नाही होत की तिंचो जवाब दिलो पाहिजे, का की त्यांनी त्याला मुखातिब होणं. सलाम म्हणजे सलाम एक लफ्ज आहे, एक कलिमा आहे. तवा कोशिश करा कि मुकम्मल अल्फाज जहात अस्सलामु अलैकुमचं ते मुकम्मल अल्फाज बोलण्यात पण अदा करा, लिखण्यात पण अदा करा आणि कॉपी पेस्टच्या टायमातलं ध्यान देऊन अदा करा आणि धारा लोकांना. तसाच वालेकुमुस्सलामचा पण आहे. काही लोक वाव, मंदी, मोर, मग ती खतं पण वाटेल तसा लिखतात. तेव्हा त्यांचा ख्याल ठेवा, म्हणजे सलाम पेश करताना पण आणि जवाब देताना पण. तसाच काही लोक आजकाल इंग्लिशीतलं ASWWSA ही वाकई जी आहे ना अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या दीनचा मजाक आहे आणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सुन्नत मुतहराचा मजाक आहे. ह्यांचा ख्याल ठेवा आणि वाकई जर गहराईने सोचाल तर मोप खतरनाक नताईज हात हिंचं. अल्लाह सुब्हानहू व तआलानी तुम्हाला मना आपल्या सगळ्यांना बेहतरीन अकल दिलाने, खाया पिया घाल्या फिर्या सगळी चीज चॉईस करायसाठी. तर महिन्यातलं एकदम जी आहे ना आपला व्हावून जी हे ASW का लिखता हो, नाही लिखला पाहिजे. तर ह्यांचा ख्याल ठेवा सगळ्यांनी. आणि थतं पण जर इंग्लिशीत लिखायचं आहे तर अस्सलामु अलैकुम ऐसा लिखा की तुम्हाला पण पडताना अस्सलामु अलैकुम येऊ आणि तैसाच हिनात पण येऊ वाचताना पण. पण ती का बेहतरीन ही आहे की अरबीतच लिखला पाहिजे. का की मला नाही वाटत की कुणालाही अरबी इतकी नाही येत अस्सलामु अलैकुम वाचण्याची. सगळ्यांना येतं आणि ज्याला नाही आली तरी ती डिझाईन बघून तो बोलू शकते. हां काय अशी अल्लाह माफ करो, अल्लाह माफ करो काय अशी जागा आहे. त्यांच्यासमोर जर तुम्ही अल्लाह लिखून ठेवल्यावर ना तर बोलतील की ही काय आम्हाला नाही येत. अशी पण काही लोक आहात बिचारी बापरी. तर त्यांना पण कोशिश करा की अल्लाह कमच कम कैसा पडल्या जातं आहे ना, कलिमो कैसो पडल्या जातं. कमच कम दूरशी दाखवा की ही डिझाईन आहे, हिंचा माना ऐसा आहे ना. तर हिंचा ख्याल ठेवा आणि ASWWSA सलाम आणि तैसंच
आजकाल काही स्टिकर निघल्यात, फुलाच्या सोबत, गुलाबाच्या सोबत, बाप्यांचं अलग, बायकांचं अलग, आणि तिनात इस्लाम अलैकुम लिखलेलं आहे. तर ती गलत आहे. तर तैसं ज्याने कोणी तुम्हाला धारला तर त्याला लगेच तीनवर त्याची इस्लाह करा, का की आपला दीन अद्दीनुन नसीहा आहे. तर सगळ्यात पहिले ही नसीहत माझ्यासाठी आहे, माझ्या आल अवलादसाठी आहे, मग आपल्या ग्रुपवाल्यांसाठी ज्यांच्याजवळ मी मुखातिब आहे, आणि जातं जातं पण ही आपल्या कोकणी लोकांना पोचल, का की मी कोकणीत बोलताय त्यांच्यासाठी हे. अल्लाह सुब्हानाहू ताला तुम्हाला म्हणा सही दीनवर अमल करायची तौफीक देव. अल्लाह सुब्हानाहू ताला तुम्हाला म्हणा आपल्या सगळ्यांना कमच कम सूर्य फातिहा समजायची तौफीक देव, तीनवर अमल करण्याची तौफीक देव. तैसाच अल्लाह सुब्हानाहू ताला तुम्हाला म्हणा अल्लाहच्या कलाम कुराणवर जितका आपला ईमान आहे तैसाच तिला समजायची तौफीक देव. जितका आपला ईमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सुन्नतीवर आहे तितकाच त्यांची तहकीक करून सही अहादीसवर अमल करण्याची तौफीक देव. वमा अलेना इल्लल बलाग. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. अल्लाहुम्मा सल्ली वसल्लिम अला नबीना मुहम्मद.